दौलत कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीत राहावा, उपोषण सुरू. ब्लॅक पॅन्थर अध्यक्ष सुभाष देसाई आणि चंद्रशेखर गावडे उपोषणावर. कर्जफेडीची मागणी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे असलेला दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीत व सहकार पद्धतीतच राहावा यासाठी दौलत बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. हे उपोषण कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर शाहूपुरी येथे होणार असून समितीचे संस्थापक आणि ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई तसेच माजी संचालक चंद्रशेखर गावडे हे उपोषणावर बसले आहेत. कृषी समितीची प्रमुख मागणी म्हणजे कारखान्यावर असलेले 44 कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा बँकेने भरावे. त्यामुळे हा कारखाना कोणत्याही खासगी संस्थेकडे जाण्याऐवजी शेतकरी व सहकाऱ्याच्या ताब्यात राहील. आंदोलकांनी स्पष्ट केले की दौलत साखर कारखाना हा तालुक्याच्या शेतकऱ्याचा जीवनरेखा आहे. शेतकऱ्यांच्या घामाने उभा राहिलेला हा उद्योग खासगीकरणाच्या विळाख्यात जाऊ देणार नाही. उपोषणामुळे जिल्हा बँकेसमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनाही या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.